नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 30 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खोपोली हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? खोपोली हा महाराष्ट्रामधला जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मोठा बोंडारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार खालीलपैकी किती किलोमीटर आहे? महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा खालीलपैकी किती किलोमीटर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 800 किलोमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, भारताच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणता समुद्र आहे? भारताच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणता समुद्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिंदी महासागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिल्वासा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रामधले पहिले मातीचे धरण खालीलपैकी कोणते धरण आहे? महाराष्ट्रामधले पहिले मातीचे धरण खालीलपैकी कोणते धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गंगापूर धरण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, बेडसे लेणी या महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बेडसे लेणी या महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बेडसे लेणी पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बोरिवली मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, भारतीय असंतोषजनक असे खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? भारतीय असंतोषजनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोकमान्य टिळक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, झाशीचा दत्तक वारसा खालीलपैकी कोणी नामंजूर केला होता? झाशीचा दत्तक वारसा नामंजूर खालीलपैकी कोणी केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोठे केली होती? सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोठे केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सिंगापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, लोकहितवादींचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते नाव आहे? लोकहितवादींचे पूर्ण नाव खालीलपैकी कोणते नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ हरी देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जातात? हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, गांधीजींनी सन 1930 मध्ये खालीलपैकी कोणते आंदोलन हे सुरू केले होते? गांधीजींनी सन 1930 मध्ये खालीलपैकी कोणते आंदोलन हे सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सविनय कायदेभंग आंदोलन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी खालीलपैकी कोणती गोष्ट केली होती? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी खालीलपैकी कोणती गोष्ट केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हिंगले महिला विद्यालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, बाबू गेनूने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते? बाबू गेनूने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 BCG ही लस खालीलपैकी कोणत्या रोगापासून बचाव करते? BCG ही लस खालीलपैकी कोणत्या रोगापासून बचाव करते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्षयरोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मिठागारांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा ओळखला जातो? मिठागारांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा हा ओळखला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतामध्ये लोकसंख्येचे सर्वात कमी घनतेचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? भारतामधील लोकसंख्येमध्ये सर्वात कमी घनतेचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही मोठ्या प्रमाणामध्ये विखुरलेली आहे? महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये खालीलपैकी कोणती मृदा ही मोठ्या प्रमाणावर विखुरलेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 काळी मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? जमशेदपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुवर्णरेखा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणते ठिकाण हे मिग विमान निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणते ठिकाण हे मिग विमान निर्मितीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 दलदलयुक्त मृदा खालीलपैकी कोणत्या पिकाकरता उपयुक्त मानली जाते? दलदलयुक्त मृदा ही खालीलपैकी कोणत्या पिकासाठी उत्तम मानली जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ताग पीक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अंदमान निकोबार या बेटाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? अंदमान निकोबार या बेटाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पोर्ट ब्लेअर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतामधले सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते सरोवर आहे? भारतामधले सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते सरोवर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चिल्का सरोवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतामध्ये सर्वात जास्त प्रकारचे मत्स्य उत्पादन खालीलपैकी कोठे केले जाते? भारतामध्ये सर्वात जास्त प्रकारचे मत्स्य उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट हा खालीलपैकी कोणी पास केला होता? व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट हा खालीलपैकी कोणी पास केला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड लिटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1674 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अर्थशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता? अर्थशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आर्य चाणक्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 रोलट ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पास केला होता? रोलट ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पास केला होता? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे रोलट ॲक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पास केला होता ते.